आणि यापुढची बातमी शरद पवार गटाशी संबंधित। शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड आणि आळंदीमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांची आज बैठक होतीये। खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत शरद पवार आढावा घेतील अशी माहिती आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शिरूर लोकसभेची निवडणूक अजित पवार यांच्या गटाकडून सुद्धा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे। शरद पवार गटाची या मतदारसंघासाठी तयारी कशी सुरू आहे? कोण कोण या बैठकीत सहभागी होईल? आजच्या जनता शिरूर लोकसभा मतदारसंघातून जे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती निवडून आले, एकूण 4 आमदार निवडून आले, त्यापैकी 3 आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत आणि शिरूरचे एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवार गटासोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शरदचंद्र पवार पक्ष या पक्षासोबत आहेत आणि इतर जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले। काही दिवसांपूर्वी 3 दिवसांपूर्वी शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील अशाच स्वरूपामध्ये आढावा घेतलेला होता, कारण अजित पवारांनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत। अगदी जाहीरपणे अजित पवारांनी म्हटलं की अमोल कोल्हेंचा आपण पराभव करणार। त्यामुळे शरद पवारांनी स्वतः या लोकसभा मतदारसंघामध्ये आढावा घ्यायला आणि एकूण रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। याच लोकसभा मतदारसंघामध्ये मंचर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो, जिथून दिलीप वळसे पाटील हे आमदार आहेत। त्याचबरोबर खेड आळंदीचे आमदार आहेत दिलीप मोहिते, जे ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत आणि जुन्नरचे आमदार आहेत अतुल बेनके, ते देखील अजित पवारांसोबत आहेत। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नवी फळी अजित पवारांना या मतदारसंघांमध्ये तयार करावी लागणार आहे, जी फळी मतदान केंद्रापर्यंत मतदारांना घेऊन जाईल किंवा मतदानाच्या दिवशी ज्या गोष्टी करायच्या असतात किंवा ज्या गोष्टी रोखायच्या असतात त्यासाठी काम करेल। आणि त्यासाठी ही बैठक होते आहे। या विधानसभा मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आणि शरद पवार त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। ज्ञानदा मंदार, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।